बालिकांच्या वतीनं व अधीक्षकांच्या वतीनं सर्वांच्या शाळेच्या गजरात स्वागत करते व सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी अन्नाच्या वैभवच्या प्रतिमेला पुष्प एकच मिनिट. सगळ्यांचं झालं की एक फोटो घेऊया. बाळासाहेब शिंदे सर जे प्रत्येक वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला मिष्टान्न भोजन देत असतात. पण यावर्षी आवर्जून सांगण्याच्या योगासाठी आज बाळासाहेब ठाकरे यांचा 100वा जयंती आहे. खरं तर बाळासाहेब हे त्यांचं खरं नाव नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंचं त्यांचं खरं नाव बाल केशव ठाकरे असं आहे. पण त्यांना प्रेमाने प्रत्येकजण बाल बालाशी म्हणत होते. त्याचं बालाचं रूपांतर बाळ असं झालं आणि त्यांना सगळेजण परत बाळ ठाकरे असे म्हणत गेले. ते खरं तर आपल्या सर्व मराठ्यांच्या मनावर राज्य करणारे एक थोर नेतृत्व होते आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त आज आपल्याला बाळासाहेब शिंदे सर व त्यांच्याबरोबर इंगळे सर आणि इतर प्रेरणा प्रतिष्ठानचे मान्यवर यांनी आपल्याला मिष्टान्न भोजनाचं जेवण केलं. त्याबद्दल मी खरंच सर तुमचे आभारी आहे आणि सरांना बाळासाहेब सरांना विनंती करते की त्यांनी थोडंसं मुलींना एक मिनिट सर सर्वांचं गुलाब पुष्प देऊन मी संस्थेच्या वतीनं आता नावं मला सर्वांची माहीत नाही आहे. तर मी लेडे सरांना विनंती करते की त्यांनी बाळासाहेब शिंदे सरांचं गुलाब पुष्प देऊन. एक मिनिट या सगळे या सगळे आपल्या वस्तीला प्रत्येक वेळेला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. सहकार्य असंच आपल्याला लाभलं अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवर उपस्थित सर्व विद्यार्थी सर्वांना आज आमच्या शिवकन्या प्रतिष्ठानचा 7वा वर्धापन दिन व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 100व्या जयंतीनिमित्त आज आमच्या प्रतिष्ठानतर्फे नेहमीप्रमाणे आपणास मिष्टान्न भोजनाचा आपण दरवर्षी कार्यक्रम घेत असतो. याही वर्षी आपण तो कार्यक्रम आज घेतलेला आहे. तर आमच्या प्रतिष्ठानतर्फे व आपल्या हॉस्टेलतर्फे श्री बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त त्यांना मी अभिवादन करतो आणि सर्व मुलींना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आमच्या प्रतिष्ठानतर्फे तसेच जो लायन्स क्लब आहे त्याच्याही तर्फे काही मदत लागली इथून कुठल्याही ही काही मदत हॉस्टेलला लागेल कारण मी सांगितलं तर आम्ही प्रतिष्ठानमार्फत आमच्यातल्या दोन्ही तुम्हाला मदत कायमस्वरूपी करत राहू अशी माहिती देतो. आणि या 100व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. प्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे बाळासाहेब शिंदे, सर्व मान्यवर आणि विद्यार्थी कदाचित तुम्ही आम्हाला ओळखतच असाल नाही की नाही.
वेळोवेळी आम्ही इथे येतो, विविध उपक्रम घेतले. आत्तापर्यंत आम्ही सकाळच्या कार्यक्रमामध्ये नगरपालिकेतील शाळेतील मुलींना आम्ही सायकल वाटप केलं. त्याचबरोबर जे दिव्यांग अपंग वगैरे लोक असतात त्यांना ब्लँकेट चादर वाटप केलं, खाऊचं वाटप केलं. असे विविध उपक्रम करून आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही तुमच्याकडे आलोय. का तर तुम्ही बाहेरून इथं आलेला आहात आणि तुम्हाला असं वाटू नये आजच्या एका शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस, ते 100वी जयंती. 100व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर आता कार्यक्रम चालू आहेत आणि तुम्हाला त्याच्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने असं ठरवलं की आपल्याही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्यालाही काहीतरी मिष्टान्न भोजन देण्यात यावं. आणि बाळासाहेबांनी ते लगेच त्यावेळेला हो म्हणाले आणि आम्ही आज त्याप्रमाणे मिष्टान्न भोजनासाठी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्या संस्थेला सहकार्य केलेलं आहे. तेव्हा तुम्ही सर्व मुलींनी बाळासाहेबांचे विचार, तुम्हाला आता तुम्ही लहान आहात अजून, तुम्ही काही काही नवीनवर माहीत असेल, जसं तुम्ही मोठ्या होत जाल, शाळेत पुढे कॉलेजमध्ये जाल, त्यावेळी कळेल की बाळासाहेब ठाकरे नावाचा एक दगदत्ता आमदार या महाराष्ट्रात जन्माला आला की ज्यांनी अगदी महाराष्ट्रातली तळागाळातली लोक होती, म्हणजे रिक्षा चालक असतील, पानटपरीवाले असतील, अशा लोकांना संघटित करून पूर्ण मराठी म्हणजे कोण, मराठ्यांची एकजूट केली. मराठी म्हणजे कोण, सर्व जाती धर्मातले पण महाराष्ट्रात राहणारे आणि मराठी बोलणारे अशा मराठ्यांची एकजूट करून त्यांच्यासाठी जी संस्था राबवली तिचं नाव शिवसेना. आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले, आज तुम्हाला माहीत असेल, त्या शिवसेनेच्या माध्यमातून IAS अधिकारी होण्याची सुद्धा अकॅडमी आहे की तिथं तुम्हाला जर प्रवेश मिळाला तर सगळा खर्च ती संस्था करते आणि तिथूनही तुम्ही खूप मोठ्या पदावरती जाऊ शकता. असे उपक्रम आहेत, आरोग्य शिबिर आहेत, आरोग्य व्यवस्था केलेली आहे, असे खूप उपक्रम केलेले आहेत. बाळासाहेबांनी राजकारण फक्त 20% केलं पण 80% समाजकारण केलं. आज त्या धुरंधर नेत्याचा म्हणजे आमचं ते दैवत आहे आणि त्या दैवताचा आज 100वा जन्मशताब्दी वर्ष, म्हणजे ते आता हयात नाही परंतु आजच्या दिवशी ते जन्माला आले, त्याला 100 वर्ष झाली. आणि त्या निमित्तानं आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं असे विविध उपक्रम घेतलेले आहेत. आपण आमच्या या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला मॅडमनी आणि सरांनी हो म्हणून आम्हाला जी इथे एक संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला एकदा आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण थोडे शांततेत आणि एकोप्याने सगळे इथे बसलात त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा 7वा वर्धापन दिन. त्यानिमित्त आपण प्रतिवर्षी विविध शाळेतील मुलींना आपण अन्नदान करत असतो. त्याचप्रमाणे यावर्षी आपण या वसतिगृहातील मुलींना अन्नदान देण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक आपण उपक्रम राबवत असतो. आज सकाळीच आम्ही नगरपालिकेतील मुलींना सायकल दिलेली आहे, दिव्यांग लोकांना ब्लँकेट चादरचं वाटप केलेलं आहे. असे आपले वर्षातनं 2 कार्यक्रम असतात. एक 26 जुलैला नगरपालिकेच्याच मुलींना आपण शालेय साहित्य वाटप करतो, दप्तर, गणवेश, वह्या हा प्रकार आपण त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. त्या कार्यक्रमाला आपले प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांचं सहकार्य असतं आणि त्या माध्यमातून आपण चांगले उपक्रम सातारा शहरामध्ये राबवत असतो. यापुढेही आम्ही कार्यक्रम असेच पुढं चालू ठेवणार आहोत. आणि या निमित्त मी एवढंच सांगेन की इथं असणाऱ्या मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन पुढं तुमचं उज्ज्वल भविष्य कसं होईल हे सर्वांनी पाहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरासारखे नको नुसत्या भिंती, त्यामध्ये असावा प्रेमाची बाळा नको नुसती नाती. तर आता आमच्या इथे प्रत्येक म्हणजे प्रत्येक अशी येतात माणसं, ते दरवेळेस येतात आणि अशा म्हणजे कार्यक्रम त्यांचा जो कार्यक्रम असतो जेवण देणं, कुठं काय खाऊ वाटप करणं, ते कार्यक्रम करतात जातात. त्यातली काही लोक असे म्हणतात की तुम्हाला अजून काय पाहिजे असं द्या, पण आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे हा कार्यक्रम माहीत असतो आम्हाला की दरवर्षी बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजे जन्मदिवशी हा कार्यक्रम तर आवडलं. मग दरवर्षी तुम्ही येता, अजून काय पाहिजे का, गेल्या वर्षी तुम्ही 4 रुपये दिले होते हां, आणि अजून काय पाहिजे का असं म्हणजे घरातलीच माणसं घरातल्या नाही विचारतात की अजून काय पाहिजे का, असं तुम्ही आले की आम्हाला असं वाटते तुम्ही कोणतरी घरातल्या आल्यासारखे आहात. तर आपल्या इथे आज बाळासाहेब ठाकरे जयंती, शताब्दी जयंती निमित्त शिवप्रेरणा प्रतिष्ठान निमित्त मान्यवर उपस्थित राहिले. प्रथमतः मी तुमचे सर्वांचे
प्रथमतः पुन्हा सर्वांनी तिथे ड्रायव्हरचा सवाल करा. त्यांनी 3 विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊ केले. मी त्यांचे रयत शिक्षण संस्थेतर्फे आणि संरक्षणी भाऊराव पाटील वस्तीतर्फे खूप खूप आभार मानते. अध्यक्षकांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते.